नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. मोहसिन मुजावर विरुद्ध पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. देशाविरुद्ध गरळ ओकला. पेण मध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पेणच्या काही तरुणांच्या हलगर्जीपणामुळे समाज माध्यमांवर घडला आहे. मोहसिन मुजावर या देशद्रोही युवकाचे वडील कित्येक वर्षापूर्वी पेण शहर सोडून सौदीला गेले आहेत. तर मोहसिन मुजावर हा आई व बहिणीसोबत मुंबई महानगरमध्ये राहत आहे. परंतु त्याचे काही लहानपणीचे वर्गमित्र पेणमध्ये असून त्यांचे आजही या मोहसिन मुजावर सोबत संबंध आहेत. यातीलच एक तरुण म्हणजे आयुष शहा आहे. यांच्यामध्ये इंस्टाग्रामवर अधूनमधून चॅटिंग होते. 5 एप्रिल रोजी मोहसिन आणि आयुष या दोघांमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेदरम्यान मोहसिन याने देशाविरुद्ध इंस्टाग्राम ऐप वरील आईडी वरून इंडिया के रूल्स की तहस नहस हो गई है, संभाल के रहो, हमारे पास तलवारें बॉम्ब मिसाइल सब रेडी है, देख रहा है ना, ईरान सब लेके बैठा है, जो भी मुस्लिम को तकलीफ देगा 1 मिनट में उड़ा देगा, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा और हम बस दबा के मारेंगे, असे गरळ ओकले. एकंदरीत मोहसिन या तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी देणारे विधान केले असून एक प्रकारे भारत देशामध्ये राहून देशद्रोह केला आहे. त्यातच 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जर मोहसिन याने केलेले वक्तव्य खरे असेल तर देशांतर्गत अशांतता माजायला वेळ लागणार नाही. सध्याची स्थिती पाहता अशा तरुणांना वेळेत व्यसन घालणे गरजेचे आहे. अन्यथा शांतता व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबरोबर देशाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यातच काल ज्या वेळेला ही बाब पेणमधील काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र करून मोहसिन मुजावर या तरुणाचा निषेध केला आहे. तसेच पेण पोलीस ठाण्यात फिर्यादही नोंदविली आहे. फिर्यादीनुसार मोहसिन मुजावर विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 353(1) ख व 353(2) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तातडीने पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेने व प्रभारी पोलीस निरीक्षक ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मोहसिन मुजावर याला पकडण्यासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे. असे असले तरी 5 एप्रिल रोजी झालेली बातचीत आयुष शहा याने एवढ्या दिवस का लपवून ठेवली याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आयुष शहा याने ही गोष्ट मुद्दामहून लपवली की त्याच्यावर कोणाचा दबाव होता हेही पाहणे गरजेचे आहे. तसेच भारतात राहून देशाविरुद्ध चिथावणी खोर वक्तव्य करीत असतील तर अशांना कठोरात कठोर कारवाई होऊन देशद्रोहाचा गुन्हा देखील तात्काळ नोंदवण्याची मागणी पेण येथील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.